ही साडी ना एक 4-5 वर्षापूर्वीची आहे बरं का. तर मी एकदा पण घातली नाही, म्हणजे घातली 1-2-3 वेळा घातली आहे. ब्लाऊजसुद्धा शिवला होता, पण अगदीच नवी कोरी करकरीत साडी आहे. 2022च्या दिवाळीच्या भाऊबीजेला ना माझ्या भावाने मला गिफ्ट केलेली होती ही साडी बरं का. तर अगदी प्रेमाने दिलेली ही साडी ना माझ्या भावाने म्हटली चला आता हे आला असंच कसं कोपऱ्यामध्ये पडू देऊ म्हणून ना. साडी तर घालत नाही आहे मी, म्हटली चला आता ह्याचं काहीतरी करूया ना, म्हणून मग आज ह्याला शोधून काढली आणि मग म्हटली चला कट करायला घेऊया. तर आयडिया तर होती एक अशी वेगळीच क्रिएटिव्हिटी करण्याची, पण म्हटली पहिलं आता हे जे बॉर्डर होते ना, तर बॉर्डरवरची जी लेस होती तर ती मला अजिबातच आवडत नव्हती, म्हणून म्हटली चला ते कट करूया. मग सगळ्यात आधी बॉर्डर वगैरे काढून टाकली. त्याच्यानंतर ना मग ही जी साईडची बॉर्डर होती ना चॉकलेटी कलरची, मग ते सुद्धा मी कट केलं. आणि आता आतला प्लेनमधला जो पण भाग होता ना ग्रे कलरचा, तर तेवढ्यामध्येच मला बनवायचं होतं. जरी मी बॉर्डर किंवा लेस यूज केलं असतं ना कुठेतरी, तर ते ओळखायला आलं असतं किंवा घातल्यानंतर वगैरे ही साडीचं वगैरे आहे, तर म्हणून ना मी ते कट करून टाकले. आणि मग काय मी लगेचच बसले होते शिवायला. तर पुढचा गळा असा काही मी पानगळा काढलेला होता आणि त्यानंतर ना स्लीव्ज वगैरे असे पफीवालेच ठेवायचे होते मला, तर ते पण सगळं काही शिवून घेतले. आणि त्याच्यानंतर ना जो पण समोरचा भाग होता ना, म्हणजे वरचा ब्लाऊजचा भाग होता, तर तो सगळा रेडी केला. आणि मी स्लीव्जला सुद्धा इलास्टिक लावलेले होते. तर आता हा तर भाग रेडी झाला होता, पण खालचा भाग अजून रेडी करायचा होता, म्हणून मग मी हे कापड घेतलं आणि त्याला ना मला चुन्या वगैरे प्लेट्स न टाकताना मला डायरेक्टली इलास्टिक लावायचं होतं कमरेला, तर त्याच्यासाठीच मग मी इलास्टिक वगैरे लावून घेतली आणि त्याच्यावर मग मी अस्तर वगैरे जॉईंट केली. आणि मग काय पूर्ण ड्रेस रेडी झालेला होता इथे. तर अशी साडी 5-6 वर्षापूर्वीची साडी कोपऱ्यामध्ये किंवा कपाटामध्ये पडलेली होती, तर ती मी पुन्हा वापरामध्ये आणलेली आहे बरं का. तर अगदी ही नवीन साडी होती, तर चला म्हटली माझ्या भावाने दिलेली होती अशीच कशी मी टाकू, तर त्याच ड्रेसचा आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. तर बघा असं काही मस्त पानगळा आलेला होता अगदी फिनिशिंगमध्ये, आणि काठोकाठ पानाचं जे टोक असतं ना, तर ते व्यवस्थित असं आलेलं होतं. आणि हे पफ्फी स्लीव्ज बघा एकच नंबर आलेले होते. आणि साईडला त्याला ना मी इलास्टिक लावलेले होते, आणि कमरेला सुद्धा जे बघताय ना तुम्ही, तर इलास्टिक तिथे पण लावलेले आहे. आणि थोडं कमरेमध्ये लूज झालेलं आहे, मी ते नंतर टाईट करेन किंवा सोडून देईन. असं छान असं अगळपगळ वाटेल मला, अगदी जास्त टाईट पण मला आवडत नाही ड्रेस. तर बघा पाठीमागून सुद्धा अगदीच फिनिशिंगमध्ये आणि ड्रेस एकच नंबर झालेला होता. आणि वाटणार सुद्धा नव्हतं की ह्याच साडीपासून हा वन पीस शिवलेला आहे. तर हा वन पीस आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल पेजला सबस्क्राईब करा. भेटूयात मग, बाय.